जय शिवराय. नमस्कार सगळ्यांना. स्नेहल अँड अदिती व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता वाजले आहेत सकाळचे 8. आज आहे अनंत चतुर्दशी. गणेश उत्सवातील सर्वात भावुक करणारा क्षण म्हणजे गणपती विसर्जन. कोणी 1.5 दिवसानंतर तर कोणी 3 दिवसानंतर, कोणी 5 दिवसांनंतर तर कोणी 7 दिवसानंतर गणपती विसर्जन करतात. काही लोक अनंत चतुर्थीला म्हणजेच 10 दिवसांनंतर गणपती विसर्जन करतात. गणपती जसा वाजत गाजत येतो तसाच त्याचा निरोप समारंभ सुद्धा तितकाच वाजत गाजत होतो. आणि आज आपल्या गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन आहे. इथे मम्मीने सर्वांसाठी चहा केला होता आणि पोहेची तयारी चालू होती. इथे मी प्रसादासाठी खिरापत बनवत आहे. म्हणजे आपण खोबरं बारीक किसून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आहे. इथे गणपती बाप्पाला सुंदर असा हार आणलाय, तो आता आपण घालूया. आपण आरती करून घेऊया. आत्ताच आरती झाली आणि मी सगळ्यांना प्रसाद देते. इथे आमची स्वयंपाकाची तयारी चालू होती. आजचा मेनू आहे कारल्याची भाजी, मेथीची भाजी, चपाती आणि वरण भात. मेथीची भाजी आत्ताच रेडी झाली आणि आता कारल्याची भाजी फोडणीला टाकली. आम्ही थोड्याच वेळात मोदक करणार आहोत, तर मोदकाच्या सारणाची तयारी चालू आहे. आणि आम्ही बनवत आहोत मोदक.
ऍक्च्युली आज उकडीचे मोदक बनवायचे होते तांदळाच्या पिठाचे, परंतु आम्हाला जरा उशीर झाला, त्याच्यामुळे आम्ही कणकीचे बनवत आहोत मोदक. पटपट होण्यासाठी आम्ही ही ट्रिक वापरत आहोत. आणि आधी एक मोठी चपाती करून घेतली आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे पीस करून घेतले. जेणेकरून आपला टाइम वाचेल. तर आता मोदक रेडी झाले आहेत. आता आम्ही त्याला उकडण्यासाठी ठेवणार आहोत. इशूचा मस्तपैकी डान्स चालू होता इकडे. इथे आम्ही रेडी होत होतो. कॉपीराईट क्लेम येतो, त्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये सॉन्ग म्यूट केले. पण सर्वांनी खूप एन्जॉय केलं. इथे मम्मीने मोदक रेडी करून आणलेत. गणपतीची आज शेवटची आरती होती, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. रिकामे झाले घर, रिकामा झालं मखर, पुढच्या वर्षी लवकर येण्यास निघाला माझा लंबोदर.
डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू, आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षी वाट पाहू आम्ही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. विसर्जन करण्यासाठी पण खूप गर्दी होती. तिथे गेल्यावरती पण आम्ही गणपती बाप्पाची आरती केली. सुख समृद्धीसाठी प्रार्थना माझी तुझ्या चरणी, हात जोडून क्षमा मागते कळत नकळत झालेल्या चुकांची. भजन गाणी आम्ही गाऊ, ढोल ताशात पुन्हा तुला आणू, मोदक करंजा खायला ये, खेळ खेळू आणि जल्लोष करू. आली अनंत चतुर्दशी, मनात हुरहुर, देव बाप्पा आपल्या गावी जातोय, दाटले दुःख सर्व दूर. ज्या बाप्पाच्या मूर्त्या प्लॅस्टर पॅरिसच्या होत्या त्या मूर्त्या विसर्जन करून पुन्हा तिथे ठेवण्यात आल्या, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही आणि आपल्या भावना पण दुखावणार नाही.
आमचा घरचा गणपती विसर्जित केल्यानंतर आम्ही गणपती विसर्जन बघायला गेलो. सेवा जाणुनी गोड मानुनी द्यावा आशीर्वाद आता. निरोप घेतो देवा आता. पुढच्या वर्षी लवकर या. तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.